टाकलं त्याला पाण्यात, मोटर काढून बाहेर आणले त्याने. मला बोलला की स्टार्टर खोलतोपर्यंत मी कपडे घालतो. मग मी स्टार्टर घरी जाताना ते घेऊन जातो. तो असं बोलला. मग मी वाकलो खाली, पाणी असल्यामुळे छत्रीच्या आदिशाला राहिलो ना खोलायला. खोलून मिनटं पण नव्हता झाला, काही सेकंदांचाही झाला फक्त. तो खोलून उभाच राहिलं. म्हणजे मला वाटलं दिसला ना कुठं, म्हणून मला वाटलं घरी आला असेल, गारटला असेल. म्हणलं घरी आला असेल तर घरी येऊन पाहिलं तर घरी पण नाही. म्हणून मी वड्यानं पळत डायरेक्ट खाली ते तिकडं ब्रिज आहे तिकडे गेलो पुलाला. नाही दिसलं. मग मागून शंका झाली, म्हणला वाहून गेला. हो, येत होतं त्याला पोहायला येत होतं त्याला. आवाज पण नाही आला काही? आवाज नाही आला. ओरडला असेल 100%. त्याचंच त्याला माहिती. पाण्यात पडला असला तर तो ओरडणार तुला. त्याचंच त्याला तो माहिती. पायी सटकला मला ओरडतं. पाण्याची लेवल एवढीच होती का जास्त होती? जास्त होती याच्यात, जास्त होती. ती गाड आता दिसते, ती गाड मोटर पाण्यात टाकली. सोमवारी मी मंगळवारी मोटर पाण्यात टाकली. मंगळवारी पाणी नव्हतं वर म्हणून पाणी नेण्यासाठी मोटर पाण्यात टाकली. आणि काल बुधवार तेव्हा मोटर काढायला आलो, त्यालाच लावलं पाण्यात. म्हणलं तू मोटर जाऊन घेऊन ये काढून. मोटर काढून बाहेर आला. तो बाहेर येऊन पुन्हा वापस इथे आला कपड्यांपाशी. कपडे घालायला हातात घेतले. मला बोलला तू स्टार्टर खोल. स्टार्टर खोलायला मी नादावलो. पाऊस असल्यामुळं माझ्या अंगावर छत्री घेतली होती मी. तो वापस खाली उतरला का कुठे गेला एवढं सांगता येणार नाही मला. तुम्ही दोघे होते का या ठिकाणी? हा, दोघे होतो आम्ही. तुम्हाला कळलं नाही का तो पाण्याच्या प्रवाहात? नाही कळलंच नाही. आवाज पण नाही आला मला. तुम्ही घरी गेलो होता? तो दिसला नाही. मग मी वापस घरी गेलो ना विचारायला. म्हणलं घरी गेला असेल तर. त्यावेळी पाण्याचा जो आता जो प्रवाह आहे असाच होता की याच्यापेक्षा जास्त होता? जास्त होता. ह्या पाण्यापेक्षा जास्त होता. मग तुम्ही खाली असं वाहत जाताना काय पाहिलंच नाही त्याला. काही दिसलंच नाही का? दिसलाच नाही तो. किती वाजता टायमिंगला घटना घडलेली? 10 10:30 मोटर काढली आम्ही सकाळी. हा, तेव्हा झालेले. काय नाव होतं त्याचं? दीपक सुरेश खाडे. खाडे. काय कितवीला शिकवत होता काय? तो नवी नापास झाल्यामुळे त्याने शाळा सोडून दिली. तो आता सध्या शेतीच करत होता घरी. अंदाजे वय वर्ष किती असेल त्याचं? 19-20. सक्का भाऊ तुमचा? हो. बारका. हो. नमस्कार. मी एपीआय सागर पवार, गोडेगाव पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी. गोडेगाव पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रामधील साकेरी पिंपरी या जो ओढा आहे आणि हा कोटवळ धबधब्याकडून येणार आहे. काल या ठिकाणी सकाळी साधारण 10-11 वाजताच्या सुमारास 2 भाऊ पाण्यातून मोटर काढायचा प्रयत्न करत होते. त्यावेळी मोटर काढत असतानाच एक त्याच्यातला लहान भाऊ, त्याचा दीपक खाडे नावाचा, साधारण 18-19 वर्ष वय आहे, तर तो इथून पाण्यातून वाहून गेलेल्याची असल्याची माहिती मिळाली होती. काल प्रशासनाच्या वतीनं, पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वांनी इथे भेट दिलेली होती. इथली परिस्थिती माहिती घेतली, सर्चिंग केलं. काल रात्री उशीर झाल्यामुळे काही शोध घेता आला नाही. आपण जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाला माहिती दिलेली होती आणि आज आपल्याकडे NDRF ची टीम आलेली आहे आणि सकाळपासून आता इथल्या नागरिकांच्याकडून इथल्या सगळ्या भौगोलिक परिस्थितीची माहिती घेऊन आता NDRF ची टीम, गोडेगाव पोलीस स्टेशन आणि नागरिक आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शोध मोहीम सुरू आहे. आपल्याला यामध्ये लवकरच यश मिळेल असं आपली शक्यता आहे. दुसरं, नागरिकांना सुद्धा जरी असं काही आपल्याला याबाबत माहिती मिळाली तर तात्काळ प्रशासनाला कळवावी. आणि सध्या पाऊस आणि वाऱ्याचं प्रमाण देखील वाढलेलं आहे, त्यामुळं कुणी पाण्यात वगैरे जाण्याचा प्रयत्न करू नये. सुरक्षित ठिकाणीच थांबावं, जेणेकरून कुठलीही दुर्घटना, जीवितहानी वगैरे घडणार नाही. धन्यवाद. आम्ही अशा पाण्यामध्ये माणसं उठून पडले, आम्हाला जायचं आता विचारा थोडं बंद झालं. पहिले नाही पुढे झालं तेव्हा पुढे नव्हती, आता उडून म्हणलं पुढे बंद जायचं.
हे आपण पाहतात आंबेगाव 24 तास या ठिकाणी NDRF पुणे ही टीम या ठिकाणी दाखल झालेली आहे आणि साकेरी पिंपरी या ठिकाणी जो युवक पाण्यामध्ये वाहून गेलेला आहे त्याचं शोध कार्य या ठिकाणी NDRFच्या टीम कडनं चालू आहे।